रेकॉर्डिंग स्टार्ट आहे. झालं ना? हो. तर काय झालं? स्म हे अव्यय आहे का मॅम? स्म हे अव्यय आहे, कशाचं रूप आहे स्म? सांगते ते पण. भूतकाळाचं. भूतकाळाचं रूप आहे, कोणत्या धातूचं? आता पहा, असं धातू, असं धातूचं रूप आहे. असं धातू है ना? ठीक आहे, सांगते मी तुम्हाला, ते पण सांगते सगळं. ठीक आहे. आता इथे पहा काय म्हटलंय. तर तो सुरेश काय सांगतो बघा. सुरेश सांगतो की, सॉरी सुरेश नाही, सुरेंद्र आहे. सुरेंद्र सांगतोय की सुंदरेश सुंदरेश बंधुगृहम गत्वा असतो. सुंदरेश काय म्हणतोय की मातामह म्हणजे आजोबा दिसतात आहे, ते काय करत होते? ध्यानम करत ध्यान करत होते. मातुलानी है ना, मातुलानी. आता मातामह आणि मातामही मी तुम्हाला सांगितलं, मातामह अर्थात कोण? आईचे वडील, म्हणून मातामह. म्हणजे त्यांना आपण काय म्हणू? नाना. आणि आईची आई म्हणजे मातामही म्हणजे नानी. परंतु वडिलाचे वडील असेल तर पितामह है ना, म्हणजे दादाजी है ना. आणि पितामही म्हणजे दादी. आलं लक्षात? मातामह पितामह, मातामही पितामही. आईचे आई वडील आहे म्हणून मातामह मातामही, वडिलांचे आई वडील आहे म्हणून पितामह पितामही. लक्षात ठेवायला सोपं आहे ना? तर आता यांनी काय म्हटलं? ध्यान कोण करत होते? मातामह, नानाजी जे होते, आजोबा जे होते, ते ध्यान करत होते. त्यानंतर दुसरं वाक्य म्हटलंय मातुलानी. आता मातुलानी काय करत आहे बरं? मातुलानी पाकम करोती स्म, स्वयंपाक करते ना. मातुलानी पाकम करोती स्म, करत होती. आता तिसरं बघा कोण आहे? मातुलह. मातुलह म्हणजे कोण? मामा. मातुलानी म्हणजे मामी है ना. तो आजोळी गेला होता ना, त्यामुळे त्याची नानी, नाना, मामा, मामी. आता मातुलानी पाकम करोतीस मग मातुलह किम करोतीस मग कोण सांगेल वर? मातुलह अर्चयति स्म. पूजाम करोति स्म, अर्चयति स्म. अर्चयति स्म किंवा पूजाम करोति स्म, हो ना. ठीक आहे. पुढे कोण सांगेल? सांगा. हे पहा, मग आहे रमा. रमा काय करते? रमा नक्की मुलगी असावी मामाची. रमा निद्राम करोति स्म. पठनम करोति स्म. रमा चौथा नंबर आहे. पठनम करोति स्म. नाही, रमा किम करोति स्म? रमा निद्राम करोति स्म. ती झोपली होती. चौथ्या ह्याच्यातलं. करेक्ट. निद्राम करोति स्म. तुम्ही तुमच्या मोबाईलवर झूम करून बघू शकता. ओके नाही. त्यानंतर परत कोण आहे? सुधा आहे. आता एक रमा झाली, एक सुधा आहे. सुधा काय करते? अध्ययनम. सुधा अध्ययनम करोति स्म. ठीक आहे. पुढे रमेशः व्यायामम करोति स्म. मग आहे रमेश. रमेश काय करतोय बघा? रमेश व्यायामम करोति स्म. व्यायामम म्हणू शकता, योगासनम म्हणू शकता. बरोबर. लीला. आता बघा कोण आहे? लीला आणि मग मातामही. लीला काय करते? कोण सांगेल? लीला मार्जयति स्म. मार्जनम करोति स्म. मार्जनम झाडू करत होती है ना. मार्जनम करोति स्म. पुढे मातामही. मातामही काय करते बरं? लहान मुलाला सांभाळते. शिशवेः पालनम करोति स्म. शिशवेः पालनम करोति स्म मातामही. मातामही चालेल. मातामही शिशुम लालयति स्म. लालयति स्म म्हणजे लालयति म्हणजे लाड करणे. लाड करणे. लाड करणे, खेळवणे या अर्थी, हो ना.
हं. पुढे कोण सांगेल? शिशुम लालयति स्म. शिशुमला. अच्छा, सगळ्यांनी सगळी वाक्य लिहिले का? एकदा परत वाक्य सांगू का? तुम्ही लिहिता का? हो हो तशी काही गरज नाही वाटत. कुठलं लिहिलं आठवत. हा, नाही, ज्यांचं राहिलं असेल त्यांनी कृपा करून वाक्य परत लिहा. किंवा एखादं वाक्य लिहिताना एखादा शब्द कसा लिहायचा किंवा लिहिता येत नसेल किंवा ऱ्हस्व दीर्घ विचारायचं असेल तर पटकन विचारून घ्यायचं. ठीक आहे, जेणेकरून चुका कमी होतील आणि तुम्हाला वाक्य पटापट पटापट लिहिता येईल. बर. सांगू का? काही राहिलंय का? रमाबद्दल काय? रमा लिहिलं मॅम. रमा कोणतं वाक्य आहे? रमाचं चौथं. करोति स्म. निद्राम करून. हा, निद्राम करतेस. ठीक आहे, तेच राहिलं होतं. पुन्हा एकदा रिपीट करताय का? पुन्हा एकदा सांगता का? सांगते. मी फक्त थोडं छोटं करते कारण मला चित्र आणि वाक्य दोन्ही दिसलं पाहिजे. बघा आता. हो. एकदा परत सांगते. मातामहः ध्यानं करोति स्म. मातुलानी पाकम करोति स्म. काय आहे? मातुलानी मातुलानीचा पुन्हा पाकम अर्थ सांगा. करोतीस. मातुलानीचा पुन्हा अर्थ सांगा. मामी. मातुलानी म्हणजे मामी. मातुलः अर्चनं करोति स्म. हा, मातुलः पूजां करोति स्म, अर्चनां करोति स्म, ईश्वरं नमति स्म. अजून काय म्हणू शकता? आरतीं करोति स्म. काही पण तुम्हाला जे मनात वाटतंय ते तुम्ही सांगू शकता, लिहू शकता. सुधा. हा, सुधा निद्राम करोति, नाही, रमा निद्राम करोति स्म. सुधा अध्ययनं करोति स्म, पुस्तकं पठति स्म, पाठं करोति स्म, है ना, श्लोकं गायति स्म. काही पण जे तुम्हाला वाटतं. बाकी मग सगळं ठीक आहे का बाकीचे? आलाय काय? राहिलंय? त्यानंतर मग आहे रमेश योगासनं करोति स्म. झालं. रमेशचं योगासनं झालं. त्यानंतर कोण आहे? लीला मार्जनम ना. लीला मार्जनम. लिहून दाखवू का? मार्जनम की लिहिता येईल? लिहिता येईल मार्जनम? हा, लिहिलं. मातामही शिशुं लालयति स्म. आणि त्यानंतर आहे मातामही शिशुं लालयति स्म. बरोबर. लालयति ती दीर्घ की ह्रस्व? ह्रस्व. लालयति ह्रस्व कर. हा, आता बघा. आता पुढे बघा. आता मात्र त्वा प्रत्यय. आता हे खूपच महत्वाचे प्रत्यय, कारण याचा उपयोग आपल्याला प्रत्येक ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, आणि याचा अर्थ, हरिओम, लक्ष आहे सगळ्यांचं? याचा उपयोग हा कुठे आणि कसा आणि कशा करता होतो ते पण सांगते. ठीक आहे, ज्यांच्याकडे पुस्तक आहे ते पुस्तकात बघू शकता, आणि ज्यांच्याकडे पुस्तक नाहीये त्यांनी बस फक्त इकडे लक्ष द्या, मी सांगते. ठीक आहे. कोणाकडे आवाज येत आहे? माझ्याकडे आहे बाळ. अच्छा, असू दे, काय हरकत नाही. दोन तारखेला मी आजोबा झालो. अरे वा, खूप अभिनंदन. धन्यवाद. मुलाला की मुलीला? मुलीला मुलगी झाली. अरे वा, खूप छान. तुम्ही मग काय झाले? पिता हे झाले ना? तुम्ही कोण झाले सांगा? मी मातामह झालो. मातामह. सुंदरम.
असं. धन्यवाद. मला माझी स्क्रीन का नाही दिसतंय काय नाही. तुमची स्क्रीन दिसत आम्हाला नाही. दिसत नाही. हा मला हा ठीक आहे. आता बघा हम्म. मी काय सांगते ना, पहिले तेवढं बघा मग इकडे बघूया आपण. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे, स्क्रीन घालवली आहे ना, मी कसं करायची मी विसरली वाटते. हम्म. त्वरित स्वरित स्वरित कुठे गेलं रे बाळ? अरे यार मी काय केलं काय माहित. वरती दिसते ना एक फिरवण्याचा. हा आला. मी नाही काय मी कुठेतरी घालवलं ते परत. हा व्हॉट्सअप आला तो. बापरे मला परत काढावं लागेल. एक आता सेकंड. बरोबर कोणता आहे. पेज? पेज मेसेज कोणता? आलेदन प्रत्यय लेबन आलं. तृतीया सह. कोणता पेज नंबर होता आपला? आपला आहे 25.1. 25.1. 25.1. 5 नंबर. आलो 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 आलो. बरोबर आहे. ठीक आहे. बघा हम्म. खूप दिवसात सराव सुटला ना, मला पण आज आठवण नाही राहिलं कुठे काय करा. हा आता बघा मला काय सांगायचंय ते बघा. जसं उदाहरण, दोन वाक्य आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ पण दिसतो आणि स्क्रीन पण दिसते, अगदी बरोबर. नाही तुम्ही दिसत नाहीये. मी दिसते, माझा आवाज आला ना की मी दिसते बघा. दिसतंय मॅम. स्क्रीन पार्शली दिसत आहे. हा 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 आता बघा, बालकः हरिओम. आपल्याला शिकायचं काय? त्वा प्रत्यय. आता त्वा प्रत्ययाचा अर्थ काय तो पण सांगते आणि त्याचा वापर कुठे आणि कसा करायचा ते पण सांगते. आता काय आहे, त्वा प्रत्यय, लेप प्रत्यय आणि तुमुन प्रत्यय. किती प्रत्यय आहे? ठीक आहे. कोणते कोणते? एक तर त्वा, दुसरा आहे लॅप आणि तिसरा आहे तुमुन. बरोबर. आता हे त्वा, लेप आणि तुमुन या तीनही प्रत्ययांनी आपल्याला काय करायचंय? वाक्याला जोडायचंय. जसं उदाहरण सांगते की मुलगा शाळेत जातो आणि अभ्यास करतो. ठीक आहे. मुलगा काय करतो? शाळेत जातो आणि अभ्यास करतो. बालकः विद्यालयम गच्छति. बालकः पाठम पठति. वाक्य किती आहे? 2. बालकः विद्यालयम गच्छति, बालकः पाठम पठति. मी वाक्य दोन्ही पण लिहिणार आहे आता. ठीक आहे. बघा बालकः विद्यालयम गच्छति. ठीक आहे. हे एक वाक्य. आणि बालकः पाठम पठति. दिसतंय? आता इथे दोन क्रिया आहे. आता दोन क्रिया कोणती आहे? पहिली क्रिया आहे जाण्याची, दुसरी क्रिया आहे वाचण्याची. बरोबर. आता आपल्याला दोन वाक्याचं एक वाक्य करायचंय. म्हणजे बालक किंवा मुलगा शाळेत जाऊन शिकतो. बरोबर. शाळेत जाऊन लिहितो, शाळेत जाऊन खेळतो, शाळेत जाऊन वाचतो, जे काय आहे पुढलं क्रियापद जे काय आहे. मग आता जाऊन म्हणजे या गच्छतीला काय करायचं आपल्याला? जाऊन, खाऊन पिऊन करून उठून बसून या अर्थी त्याचा म्हणजे असा त्याचा अर्थ आहे. मग बालकः विद्यालयम काय करायचं आपल्याला इथे? बालकः विद्यालयम गत्वा. बालकः विद्यालयम गत्वा. गत्वा. काय केलं आपण? बालकः विद्यालयम गत्वा. पाठम पठति. गत्वा याचा अर्थ आहे जाऊन.
जाऊन. बालकः विद्यालयं, हा विद्यालयम आहे बरं. बालकः विद्यालयं गत्वा पाठम पठती. मग आता बालक दोनदा येईल का? बिलकुल नाही. एकचदा बालक येईल. एकदा बालक आलेला आहे, दुसऱ्यांदा बालक कट. म्हणजे वाक्य कसं झालं? आता मी नव्याने वाक्य लिहिते. नव्याने वाक्य लिहिणार आहे आणि वाक्य पहा कसं होणार आहे. बघा, बालकः विद्यालयं गत्वा काय पुस्तकं पठती. इथे आपण गत्वाने दोन वाक्याला एक केलं, बरोबर आहे. म्हणजे बरोबर आहे. बालकः विद्यालयं गत्वा पुस्तकं पठती. है ना? इथे विद्यालयामध्ये इथे हे आहे, इथे पण ठीक. आता मला तुम्ही सांगा, आता तुम्ही वाक्य सांगा की, तर इथे पहा एक एक्झाम्पल इथे पण छान दिलेलं आहे. सह शालाम गच्छति पाठम पठती. सह शालाम गत्वा पाठम पठती. बरोबर आहे. आता हे यांचा पण एक वाक्य घेतलं. आता आपण याच्याही पेक्षा अजून सोपी वाक्य घेऊ, जी तुमच्या दैनंदिन उपयोगातली आहे. तुम्ही सांगा कुठलं वाक्य सांगाल? दोन वाक्यांचं एक वाक्य करायचं. उदाहरण सांगते. अहम म्हणजे मी हात धुते आणि जेवण करते. काय होईल? अहम हस्तं प्रक्षालयामि. नाही, पण आता मला इथे हात धुते नको वाक्य, कारण प्र हा उपसर्ग आहे. उपसर्ग आला की त्वा प्रत्यय नाही होणार, तिथे लेप प्रत्यय होणार. मला आपल्याला फक्त त्वा प्रत्ययच युज करायचा. सध्या लेप पण मी घ्यायचा, पण सांगू? सध्या त्वा घ्यायचा. त्यामुळे मी दुसरं वाक्य. हा एक सांगू मी? हा सांगा. वाक्य मराठीत सांगा, आपण संस्कृत मध्ये, पण सोपं वाक्य सांगा. मी खाऊन कार्यालयात गेली, हा तर मग अहम खादित्वा कार्यालयम गच्छामि. छान. मी खाऊन म्हणजे मी खाते आणि मग कार्यालयात जाते. म्हणजे मी खाते आणि मग माझ्या वर्किंग प्लेसला जाते. मी घरी म्हणजे जातो आणि जेवण करतो. हा, अहम गृहम गत्वा भोजनम करोमि. हा, अहम सोपा वाक्य. खादित्वा कार्यालयम गच्छामि. बरोबर आहे. हो. मी शाळेत जाते आणि शिकवते. अहम विद्यालयम गत्वा पाठयामि. हो ना. अहम विद्यालयम गत्वा पाठयामि. किंवा मी पूजा करते आणि मग स्तोत्र म्हणते. अहम पूजाम कृत्वा स्तोत्रम गायामी किंवा स्तोत्रम पठामी. वदामि. वदामी, वाचयामी, जे काय. हो ना. अहम किं वदामि? अहम स्तोत्रम पठित्वा आरतीम करोमि. है ना. अहम माला असते ना, माला. माला म्हणजे काय म्हणता येईल तुम्हाला? गार्लँड, फुलांची माळ. फुलांची माळ है ना, फुलांचा हार. अहम मालाम करोमि. मालाम करोमि ईश्वरम अर्पयामि. अहम मालाम कृत्वा ईश्वरम अर्पयामि. कळलं काय केलं आपण? म्हणजे दोन वाक्य, पहिल्या वाक्यातला जो काही क्रियापद आहे त्या क्रियापदामध्ये आपण बदल करतोय. लक्षात घ्या आपण काय करतोय. वाक्य दोन, त्यातल्या पहिल्या वाक्यातल्या क्रियापदाला आपण त्वा प्रत्यय लावतोय. मग आता त्वा प्रत्यय लागल्यावरचा बदल आपल्याला माहित पाहिजे. त्यामुळे मी म्हणणार, माझ्या मागे तुम्ही म्हणा. पठ प्लस त्वा काय होणार आहे? पठित्वा. पठ प्लस त्वा पठित्वा. पठित्वा. लिख प्लस त्वा लिखित्वा. लिखित्वा. है ना. तुमच्या लक्षात येत आहे ना आपण काय केलं तर? हो की नाही? बघा, एक मिनिट, मला ना इकडे लिहायला बरं नाही वाटत. मी इकडे करते. बघा, तुम्हाला मी एक धातू कसा तयार झाला ते सांग. बघा आता इथे पहा, पठ प्लस त्वा है ना, अर्धा क त्याला त आणि मग वा. हो ना. पठ प्लस त्वा, मग पठत्वाद व्हायला पाहिजे होतं, पण इथे ई आगम होतो नियमानुसार. त्यामुळे इथे होणार आहे पठित्वा. है ना. खाद प्लस त्वा काय होणार आहे? खाद प्लस त्वा होणार आहे खादित्वा. खादित्वा.
बरोबर आहे. हो. तर हे असं थोडंसं लक्षात ठेवायचं. कुठे जर नाही कळलं तर विचारायचं. ठीक आहे, बघा. ते कार्यम कुर्वन्ति श्रान्तः भवन्ति. वाक्य थोडं कठीण आहे, पण बघा, कार्यम कुर्वन्ति म्हणजे ते काम करतात आणि श्रान्तः भवन्ति मीन्स व्हॉट? श्रान्तः भवन्ति म्हणजे काय? विश्रांती घेतात. नाही, करता. म्हणजे थकतात. ते थकतात. काम करतात ते म्हणजे कोण? ते सगळे. ते हा सर्वनाम आहे. ते म्हणजे ते सगळे कार्यम कुर्वन्ति, ते सगळे काम करतात आणि श्रांताः भवन्ति आणि खूप थकतात, हो ना. ते कार्यम कृत्वा श्रांताः भवन्ति, ते कार्य करून, काम करून थकतात. येतंय लक्षात कसं वाक्य केलं? म्हणजे हो, तुम्ही हो. उत्तर काय लिहाल? ते कार्यम कृत्वा श्रांताः भवन्ति. ठीक आहे, पुढे. शिव क्रीडांगणे पतती रोदनं. पतित्वा. पतित्वा. क्रीडांगणे पतित्वा रोदनम करो. एकदम बरोबर. शिशु जो आहे तो मैदानामध्ये पडून रुदन करतोय. ठीक आहे, नंतरच कोण सांगेल? चला पटपट सांगा. पतित्वा. अहम फलम खादितवान जलम पितवान. जलद पित्वा. काय होईल? खादित्वा आणि पित्वा. आता खादितवान आहे, काहीच घाबरायचं नाही. खादितवानला पण आपल्याला त्वाच लावायचा आहे. अहम फलम खादित्वा जलम पितवान, म्हणजे मी फळ खाऊन पाणी पिलो होतो, है ना. आलं लक्षात? मी फळ खाऊन पाणी पिलो होतो. किंचित पानीयम पिबतु अनंतरम गच्छतु. कोणी जर आपल्या घरी आलं तर आपण त्यांना पानीयम देतो ना. पानीयम म्हणजे काय? शरबत वगैरे. किंचित पानीयम पिबतु, अरे थोडस शरबत पी. अनंतरम गच्छतु, नंतर जा. मग काय होईल? किंचित पानीयम पित्वा अनंतरम गच्छतु. तर पिबतु, पिब धातूला जर त्वा प्रत्यय लावला तर त्याचं होणार पित्वा. काय होणार आहे? पित्वा. लिहून ठेवायचं. खादित्वा, पित्वा. याची एक लिस्ट पण आहे. मला असं वाटतं तुमच्या बुकात आहे सध्या, माझ्याजवळ असं पुस्तक नाहीये, याच्यातच आहे. त्या पुस्तकामध्ये लिस्ट असेल, आणि नसेल तर मी ग्रुपवर पाठवेल. ठीक आहे. किंचित पानीयम पित्वा अनंतरम गच्छतु. सा पत्रम लिखितवती प्रेषितवती. आता कोण सांगेल? लिखित्वा. पित्वाचा पी दीर्घ की ऱ्हस्व? पित्वा. दीर्घ. दीर्घ म्हणजे उच्चारण तर दीर्घ येत आहे. पित्वा. पित्वा दीर्घ. हा, दीर्घ येईल. पित्वा. पित्वा. ठीक आहे. हो. आता पहा, सा पत्रम लिखितवती प्रेषितवती. काय येईल? लिखित्वा. सा पत्रम लिखित्वा प्रेषितवती. प्रेषितवती. हो ना. आता सांगा, भवन्तः वार्तां शृण्वन्ति विषयं जानन्ति. म्हणजे भवन्तः म्हणजे तुम्ही सगळे वार्ता ऐकता आणि विषय जाणून घेता. भवन्तः वार्ता श्रुत्वा विषयं जानन्ति. त्वा काय येणार आहे? श्रुत्वा. भवन्तः वार्तां श्रुत्वा विषयं जानन्ति. ठीक आहे. आगे म्हणते, पुढे काय होणार आहे? वयम नाटकम पश्यामः गृहम आगच्छामः. आता पश्यामहचं काय होणार? दृष्ट्वा. दृष्ट्वा. अगदी बरोबर. पश्यामहचं होणार आहे दृष्ट्वा. काय होणार आहे? पश्यामहचं काय होणार आहे? दृष्ट्वा. कसं लिहायचं दृष्ट्वा? हा, ठीक आहे. दृष्ट्वा. ठीक आहे. हो. पुढे स्मरन्ति. स्मृत्वा. कुठे होतो आपण? हा, 9 झाले. 9. ताः बालिकाः विषयं स्मरन्ति सम्यक् लिखन्ति. म्हणजे ताः बालिकाः, त्या मुली. ताः बालिकाः सगळं बहुवचन मध्ये आहे. त्या सगळ्या मुली विषयं स्मरन्ति विषय स्मरण करतात आणि सम्यक लिखन्ति आणि छान लिहितात. म्हणजे पूर्ण विषयामध्ये जे काय दिलेलं आहे ते सगळं स्मरण करतात.
पाठ करतात आणि छान लिहितात. ताहा बालिका विषयम काय येणार आहे इथे? स्मृत्वा. 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 जेव्हा धातूला त्वा प्रत्यय लागतो तेव्हा या क चा लोप होऊन जातो. ऍक्च्युली प्रत्यय कसा आहे तो असा आहे त्वा, पण हा क जो आहे या क चा लोप होतो नियमानुसार आणि शेवटी त्वा हा शिल्लक राहतो. ठीक आहे. नाही तर तुम्हाला वाटेल सांगताना सांगतात आहे की त्वा प्रत्यय, पण क तर दिसतच नाहीये. आणि क कुठे त्वा गेला? म्हणताना पण क हा इनर साइडला, म्हणजे आपण काय म्हणतो काही काही गृहीत धरतो आपण, म्हणजे अंडरस्टूड असतात, तसाच हा क आहे. बरोबर. हा क जो आहे हा बोलताना कसा उच्चारायचा आहे? त्वा. त्वा. क आतल्या साईडला. ठीक आहे. मग आता बघा आपण 9 पण वाक्य लिहिली, कुणाची राहिली आहे का लिहायची? हा हे नाही समजलं, हे राहिलं, असं काही असेल तर विचारा. आता बघा इथे विशेष रूपाने काही असे शब्द आहे की जे एकसारखे नाही चालत. जसं उदाहरणार्थ खाद प्लस त्वा खादित्वा, पठित्वा, लिखित्वा, गत्वा, ज्ञात्वा, है ना, काही काही शब्द तर तसे ते नाही चालत. तर मग तिथे काय फरक पडतो? आणि विशेष रूपाने म्हणजे काही शब्द हे वेगळे चालतात. जसं आपण पिबती तर पिबित्वा नाही केलं, पिबतीला काय केलं आपण? पित्वा केलं, है ना. ददातीला ददत्वा नाही केलं, इथे दत्वा होईल. तर असे जे काही विशिष्ट आहे त्याला पाठच करायचे, त्याला दुसरं आपल्याकडे विकल्प नाही. मग ददाती दा धातू प्लस त्वा काय होणार आहे? दत्वा. गृह्णातीचं गृहीत्वा. अस्तीचं भूत्वा. पृच्छतीचं पृष्ट्वा. रोदितीचं रुदित्वा. आता जिथे जिथे धातूच्या पहिले आ हा उपसर्ग लागलाय तिथे तिथे त्वा प्रत्यय न येता ल्यप प्रत्यय येणार आहे. अर्थ तोच आहे. जसं उदाहरण दत्वा म्हणजे देऊन आणि प्रक्षाल्य म्हणजे धुवून. हो की नाही? प्रक्षाल्य म्हणजे मी असं म्हणेन की मी हात धुवून जेवण करते. अर्थ काय? मी हात धुवून जेवण करते. अर्थ तोच आहे, धुवून. जसं मी खाऊन कार्यालयात जाते, खाऊन पिऊन हात धुवून. परंतु इथे त्वा प्रत्यय लागला नाही. का? कारण धातूच्या पहिले प्र हा उपसर्ग दिलाय आणि जेव्हा जेव्हा धातूच्या पहिले उपसर्ग येतं आणि या अर्थाचा शब्द प्रयोग करायचा असतो तर तिथे त्वा प्रत्यय न येतात, तिथे ल्यप प्रत्यय येतात. मग ल्यप प्रत्यय आणि त्वा प्रत्ययाचा अर्थ जरी एक असला तरी फक्त उपसर्ग असल्यामुळे ल्यप लागतो, उपसर्ग नसेल तर त्वा लागतो. अर्थ एकच. मग प्र प्लस शाल धातू आहे. काय धातू आहे? प्र प्लस शाल धातू आहे. जसं बघा प्र हा उपसर्ग आहे, मग धातू आणि मग प्रत्यय असं यायला पाहिजे की नाही. तर मग आता प्र हा उपसर्ग आहे, मग धातू काय आहे? शाल, आणि मग आपण लावलाय ल्यप. आणि आता काय झालं? तो प्र शाल ल्यप. ओळखायचं कसा की हा ल्यप आहे की तो आहे की तू म्हणून आहे? तर ल्यप प्रत्यय मध्ये नेहमी शेवटी य दिसेल. एक तर य ला कुठला तरी अधिक अर्धा वर्ण असेल किंवा नाही तर फक्त ल्य असेल. जसं आगत्य. इथे पहा, तुम्ही बघू शकता, इथे पहा प्रक्षाल्य दिसतंय. प्रक्षाल्य, उत्थाय, आगत्य, उत्थाय, स्वीकृत्य, आनीय, आहूय, या प्रत्येक ठिकाणी उपसर्ग आहे. प्र हा उपसर्ग आहे प्रक्षाल्यमध्ये, आगच्छतीमध्ये आ हा उपसर्ग आहे, उत्थायमध्ये उत् हा उपसर्ग आहे, स्वीकृत्यमध्ये कुठला हरिओम स्वीकृत्य. हा, इथे पण उपसर्ग. आनीयमध्ये आ, आहूयमध्ये आ. कोण सांगेल मला किती उपसर्ग असतात? संस्कृत मध्ये किती उपसर्ग आहे? 22 उपसर्ग आहे. 22 उपसर्ग आहे. कोणाला त्यांची नावे माहिती आहे? नावं माहिती आहे पण सर्व पाठ नाहीये. हा, पण आता ही पाठ करायची. मला उद्याच्या तासाला सुरुवातीलाच आठवण द्या, ठीक आहे? की उपसर्ग तुम्ही पाठ करून घेणार होता. अगदी अवघ्या 5 मिनिटात आपल्या उपसर्ग पाठ होतो. 22 उपसर्ग आहे, ती पाठ करायची आहे. प्र, परा, अपसम, अनु, अवनी, स्नेर,
दुस दुर वि आ नि अधि अपि अति सु उद अभिप्रती परी उप. ही 22 उपसर्ग तुम्हाला जोपर्यंत संस्कृत शिकताय तोपर्यंत कामी पडणार आहे. त्यामुळे असे जे प्रत्यय किंवा अशा ज्या काही गोष्टी असतात उपसर्गाचा ती पाठच करायच्या. संस्कृतमध्ये असे काही गोष्टी आहे की ज्याला पाठांतराशिवाय विकल्प नाही. ती अगदी मुखोद्गत करून ठेवायची म्हणजे ती कुठेही आपल्याला कामी पडणार. ठीक आहे. एक शंका. तर आपण विचारा. प्र उपसर्ग आहे हा. आणि त्याच्या पुढे दा यच्छ धातू आलेला आहे. आता याचा लेबंत कसं होईल? नाही होणार. होईल ना. प्र प्लस दा यच्छ धातू प्रदाय. प्रदाय. हा, होईल ना. प्रदाय. प्रदाय. मला वाटलं इथेच म्हणत आहे की दत्वाचं लेबंत कसं होईल. तत्वाचं नाही, तत्वाचा तो स्वांत झाला. प्र उपसर्ग आहे, समोर दा धातू आहे, तर प्रदाय. प्रदाय. हा, ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही आणखी बरेच शब्द आहेत. तुम्हाला खूप कदाचित आता पुस्तक नाहीये, मला पुढे पुढे करून बघावं लागेल. पुस्तकात बघा. पुस्तकात नाही मिळालं तर तुम्ही जे काही परीक्षा देताय ना पत्राचाराची वगैरे, त्यामध्ये पण तुम्हाला त्वा ल्याप तुमून प्रत्यय जर झाले असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठी सावली मिळेल तुम्हाला, है ना. एक लिस्ट ती बघून घ्यायची एकदा. ठीक आहे. चला, आजचा वर्ग आपण इथे थांबूया. उद्या परत आपला वर्ग 8 वाजता आहे. जी मंडळी आज अनुपस्थित होती किंवा जी वर्गाला उपस्थित राहू शकली नाही या कारणाने की त्यांना कदाचित माहितीच नाही की आज वर्ग आहे आणि तुमचा त्यांच्याशी संपर्क होत असेल तर त्यांना कृपया सांगा की अभ्यास वर्ग सुरू झालेला आहे, त्यामुळे तुम्ही आता रोज वर्गाला उपस्थित राहा. तसं मी आरपाई गणावर परत मेसेज टाकते. आज पण टाकते, उद्या पण टाकते. उद्याचा वर्ग आपण परत 8 वाजता घेऊ. आणि खास म्हणजे पंचतंत्र वर्गामध्ये मी नसते, तर पंचतंत्र वर्गाला जे कोणी उपस्थित असतात त्या सगळ्यांना सांगायचं त्या वर्गामध्ये खास करून की अभ्यास वर्ग सुरू झालेला आहे. नेहमीच्या वेळेवर 8 वाजता तो असणार आहे, सोमवार ते गुरुवार. असं पंचतंत्र वर्गामध्ये पण तुम्ही सांगा, म्हणजे मग सगळे विद्यार्थी परत नियमाने येतील. ठीक आहे. चला, आपण शांती मंत्र म्हणून संपूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. नमो नमः. पुनर्मिलामः. श्वः पुनर्मिलामः.